24 जूनच्या संध्याकाळी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर 24 जूनच्याच रात्री 3:30 वाजता साऊथ अमेरिकेच्या व्हेनेझुएलात 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मग 25 जूनच्या सकाळी जपानच्या तोहोकुमध्ये 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. फक्त 24 तासांच्या अंतरात घडलेल्या या 3 भूकंपाच्या घटना. या 3 भूकंपांमध्ये सगळ्यात मोठा भूकंप हा साऊथ अमेरिकेच्या व्हेनेझुएलात झाला. इथे 39 सेकंदांच्या अंतरानं झालेल्या भूकंपाच्या 2 मोठ्या धक्क्यांनी देशाच्या राजधानीला हादरवून टाकलं. हा व्हिडिओ शूट होईपर्यंत आलेल्या माहितीनुसार ह्या भूकंपात आतापर्यंत 164 लोकांचा मृत्यू झालाय, तर हजाराच्या वर लोक जखमी झालेत. परिस्थिती खूप जास्त बिघडल्यानं व्हेनेझुएला सरकारनं देशात आणीबाणी लागू केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या एका संस्थेनं मृतांचा आकडा हा 10,000च्या घरात जाऊ शकतो असा अंदाज वर्तवलाय. व्हेनेझुएलामध्ये नेमकं काय झालंय, मृतांचा आकडा एवढा जास्त का वाढलाय आणि तो 10,000च्या घरात जाण्याचा अंदाज का वर्तवला जातोय, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 1821 मध्ये स्पेन विरुद्ध झालेल्या युद्धात विजय मिळवल्याबद्दल दरवर्षी दिली जाणारी 24 जूनची सुट्टी व्हेनेझुएला देशातले लोक मोठ्या आनंदानं साजरी करत होते. पण त्याच दरम्यान संध्याकाळी 6:04 व्हेनेझुएलाच्या याराकुई राज्यातील सान फेलिपे शहरात आणि मोरोन जवळ 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला शक्तिशाली भूकंप झाला. याचं केंद्र जमिनीखाली 20 किलोमीटर खोल होतं. या धक्क्यामुळे हा भाग चांगलाच हादरून गेला. पुढच्या 39 सेकंदांनंतर याच भागात युमारे शहरापासून 23 किलोमीटर लांब 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा मोठा आणि प्रचंड विनाशकारी भूकंप आला. हा धक्का 10 किलोमीटर खोल होता, त्यामुळे जमिनीवर मोठा विध्वंस झाला. संध्याकाळी 6:05 पासून 6:15 भूकंपाचे तीव्र धक्के राजधानी काराकास सहित पूर्ण उत्तर मध्य व्हेनेझुएलात जाणवले. राजधानीतल्या इमारती भयानक पद्धतीनं हलत होत्या. लाखो नागरिक भीतीनं रस्त्यावर मोकळ्या मैदानावर पळायला लागले. व्हेनेझुएला झालेल्या या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की तिथून 1700 किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलच्या ॲमेझॉन आणि कोलंबियाची राजधानी बोगोटामध्येही धक्के जाणवले. 6:04 जमीन हलायला सुरुवात झाली. सलग 15 मिनिटं वेगवेगळ्या भागात हेच चित्र राहिल्यानं कित्येक इमारतींचा पाया मुळापासून हल्ला. यामुळं काराकास आणि किनारपट्टीच्या लागवायरा प्रांतात इमारती कोसळायला सुरुवात झाली. बघता बघता मोठमोठ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे कोसळल्या. हजारो महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलं त्याखाली दबले गेले. ज्यांना शक्य झालं ते मोकळ्या मैदानात पळाले, पण बरेच जण घरांमध्येच अडकले होते. काही व्हायरल व्हिडिओमध्ये तर बिल्डिंगच्या बाहेर पडतानाच काहींच्या अंगावर बिल्डिंगचे मोठे भाग कोसळल्याचं दिसून येत आहे. लागवायरामधल्या सिमोन बोलिव्हार या इंटरनॅशनल एअरपोर्टचा स्लॅब आणि टर्मिनल्स कोसळले, ज्यामुळं तिथून उडणारी विमानं तात्काळ रद्द करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये झालेल्या विनाशानंतर हलणारी जमीन हळूहळू शांत होत होती. तेवढ्यातच 6:23 काराकास जवळ 4.5 तीव्रतेचा पहिला मोठा आफ्टर शॉक म्हणजेच मोठ्या भूकंपानंतर येणारा झटका बसला. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत कार्य खूप लवकर सुरू केलं होतं. पण मोठ्या 2 धक्क्यांनंतर काही वेळाच्या अंतरानं 40 आफ्टर शॉक आले. या शॉकची तीव्रता जास्त असल्यानं मदत कार्यामध्ये अडथळा येत होता. मग व्हेनेझुएलाचे अंतर्गत सुरक्षा मंत्री डिओसडाडो कॅबेलो यांनी संभाव्य स्फोट टाळण्यासाठी राजधानी काराकास सहित बाकी शहरांमधला गॅस पुरवठा अधिकृतपणे बंद केला आणि काराकासची मेट्रो पूर्णपणे थांबवली. यानंतर अनेक राज्यांमध्ये लाईट आणि फोन नेटवर्क कट झालं. सगळीकडे धावपळ सुरू होती. ज्यांच्या जवळचे लोक बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते, त्यांचे नातेवाईक मदतीसाठी वाट बघत होते. बऱ्याच ठिकाणी लोकांनी स्वतःहून पुढे येत काही मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं. त्यानंतर 8 वाजता स्थानिक प्रशासन, पोलीस, लष्कर आणि रेड क्रॉसच्या पथकांनी काराकासच्या सॅन बर्नार्डिनो, पिंटो सॅलिनास आणि एल पॅराइसो ह्या भागात कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांमधून लोकांना बाहेर काढण्याचं बचाव कार्य सुरू केलं. तोपर्यंत व्हेनेझुएलाचा शेजारी देश कोलंबियानं आपल्या रेड क्रॉसच्या सर्च आणि रेस्क्यू टीम्स व्हेनेझुएलामध्ये मदतीसाठी पाठवल्या. बचाव कार्य वेगात सुरू होतं, पण काही वेळाच्या अंतरानं येत असलेले आफ्टर शॉक अडचणीचे ठरत होते. कोलंबिया वगळता काही वेळातच अमेरिकेनंही त्यांचं आपत्ती मदत पथक व्हेनेझुएलात पाठवलं. यामुळे मदत कार्याला वेग आला. अनेकांना ढिगाऱ्यातून जिवंत आणि काहींना मृत अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. काराकास शहरात बऱ्याच हॉस्पिटलची पडझड झाली होती, पण काही सुस्थितीत असलेल्या हॉस्पिटल्समध्ये जखमींना नेण्यात आलं. या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेलं लागवायरा शहर हे जवळपास उद्ध्वस्त झाल्यानं
इथं तात्पुरते फील्ड हॉस्पिटल्स उभारून जखमींवर उपचार सुरू झाले. दरम्यान रात्री 11 वाजता व्हेनेझुएलाचे कार्यवाहू राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांनी देशाला संबोधित करताना 32 जणांचा मृत्यू आणि 700 जण जखमी झाल्याची प्राथमिक आकडेवारी दिली होती. तसंच ला ग्वायरा प्रांताला डिझास्टर झोन घोषित करून देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. 24 तारखेला रात्रभर स्पेन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, इराण आणि भारतानं व्हेनेझुएलाला मदत पथकं आणि वैद्यकीय मदत पुरवली. 25 जूनच्या पहाटे 5:30 वाजता अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे या संस्थेनं काही धक्कादायक आकडेवारी समोर आणली. संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार व्हेनेझुएलात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृतांचा आकडा हा 10,000च्या घरात जाण्याची 44% शक्यता आहे. याशिवाय 1 लाख लोकांचा जीव जाण्याची शक्यता ही 30% असल्याचा अंदाज वर्तवला. ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर जगभरातून भीती व्यक्त करण्यात आली. पहाटे 5च्या सुमारास व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी ट्रॅकिंग वेबसाईटवर 10,000 लोक बेपत्ता असल्याची यादी जाहीर केली. नंतर 25 तारखेला दिवसभर वेगवेगळ्या माध्यमांतून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. 25 जूनच्या सकाळी एपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार व्हेनेझुएलात आलेल्या भूकंपात मृतांची आकडेवारी 164 झाल्याचं समोर आलं. ही माहिती एपीनं कार्यवाहू राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांनी दिल्याचं सांगितलं होतं. आता ही एवढी मोठी आपत्ती आली कशी, हा प्रश्न नक्कीच साहजिक आहे. तर US जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार व्हेनेझुएला हा देश कॅरिबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट या एकमेकांशी कनेक्ट होत असलेल्या भागात आहे. त्यामुळं इथं भूकंपाचा नेहमीच धोका असतो. बुधवारी सुद्धा या 2 प्लेट एकमेकांना धडकल्या आणि त्यातूनच हा दुहेरी भूकंप झाला. या भूकंपाला अर्थक्वेक डबलेट असं म्हणतात. हा भूकंप व्हेनेझुएलात सन 1900 मध्ये आलेल्या भूकंपाच्या नंतरचा सगळ्यात मोठा भूकंप असल्याचंही बोललं जात आहे. जगभरातून आलेल्या रेस्क्यू टीम्सकडून बचाव कार्य सुरू आहे. जखमी आणि मृतांचा आकडाही वाढत असल्यानं जगभरातून या घटनेसाठी दुःख व्यक्त केलं जात आहे. व्हेनेझुएलातल्या या भीषण भूकंपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.